कोणाचं अपयश आहे? हे आमच्या लोकप्रतिनिधीचं अपयश आहे आणि त्यांच्या लोकप्रतिनिधीचं यश आहे. मित्रांनो, नुकतेच माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी धनगर समाजाचे शिष्टमंडळाला असं म्हटलं आहे की धनगर आणि धांगड हा एकच आहे. त्यामुळे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येईल असे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे आमची अशी मागणी आहे की धनगर हे अनुसूचित जातीमध्ये येतात, एनटीमध्ये येतात, त्यांना 3.5% आरक्षण आहे. त्यांना आदिवासीचे आरक्षण देण्यात येऊ नये यासाठी गडचिरोली जिल्ह्यामध्ये 25,000च्या वर महाआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी गडचिरोली यांना आम्ही निवेदन सादर करणार आहोत. सत्ताधारी आमदार पण आहेत तुमच्यासोबत आणि खासदार पण आहेत, काय बोलणार? या मोर्चामध्ये सर्व पक्षाचे लोक समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, अजित पवार गट, शरद पवार गट, सर्व राजकीय पक्षाचे लोक उपस्थित झालेले आहेत. या मोर्चानंतर शासनाने काही दखल नाही घेतली, काय सामोरं या मोर्चाचा माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र शासन जर दखल घेतली नाही तर यापुढे आम्ही यापेक्षा अजून महत्वाचा क्रांतिकारी म्हणजे आपल्या संविधानिक पद्धतीने आम्ही या अजून आंदोलन करणार, अजून तीव्र आंदोलन करणार आहोत. आणि या माननीय नरहरी झिरवाळ साहेब विधानसभाचे उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या प्रेरणेनुसार आम्ही यापेक्षा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल. महाराष्ट्र शासनाने या मोर्चाच्या खऱ्या आदिवासींची दखल जर घेतली नाही तर या येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना आम्ही त्यांची जागा आम्ही दाखवून देऊ आणि सर्व आदिवासी समाज एकत्र येऊन त्यांचा आम्ही विरोध करू. सर्वांना माहित आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं धनगराचं आरक्षण देणार अशा पद्धतीचं महाराष्ट्रभर चर्चा आहे. या चर्चेच्या विरोधात म्हणून धनगरांना आदिवासीमध्ये आरक्षण होऊ नये म्हणून आता पाहत असाल या ठिकाणी कमीत कमी 20 ते 25 हजार आमच्या आदिवासी बांधव या ठिकाणी आहेत. आमच्या आदिवासीच्या आरक्षणामध्ये धनगरांना बिलकुल आरक्षण देऊ नये या विधानसभाचा आमदार म्हणून यामध्ये मी सहभागी झालेला आहे आणि माझं पूर्ण पाठिंबा आहे की आमच्या आदिवासी समाजामध्ये धनगरांना आरक्षण देऊ नये. म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय अजितदादांना माझी 10 बोटाची विनंती आहे की आमच्या आदिवासी समाजामध्ये आमच्या धनगरांना आरक्षण देऊ नये हीच नम्र विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय सेवा. आम्ही सत्ताधारी जरी असला तरी परंतु आमच्या आदिवासी समाजामध्ये धनगरांना आरक्षण दिला. माझी आमदारकीचा सुद्धा मी राजीनामा देत आहे.